आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संचार समिट 2026 संकेतस्थळाचं लोकार्पण करण्यात आलं। शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांच्या नेतृत्वात संचार समिट 2026 या अधिकृत संकेतस्थळाचं लोकार्पण पार पडलं। त्याचबरोबर संवाद क्षेत्रातील प्रतिष्ठित मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आलेला। विलेपार्ले इथे पंचतारांकित हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला। यावेळी शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार अरविंद सावंत उपस्थित होते। यावेळी टेलिकॉम, फिनटेक आणि डिजिटल कॉमर्स क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींना एकत्र आणून संवाद, विचारमंथन आणि सहकार्याची संधी देणाऱ्या विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। एआयमुळे अनेक लोकांची भीती आहे की एआय जॉब्स रिप्लेस करणार, जॉब्स रिप्लेस नाही करणार, नेचर ऑफ जॉब्स बदलणार। आणि जे नेचर ऑफ जॉब्स बदलत असलो तर मला वाटतं आपलं हे कर्तव्य आहे आणि खास करून आपल्यासारख्या पक्षाचं एक कर्तव्य आहे, जो पक्ष भूमिपुत्रांसाठी असेल, जो पक्ष जॉब्ससाठी असेल निर्माण झाला, नोकऱ्यांसाठी निर्माण झाला। आणि योगायोगाने वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी वर्ष आहे, ज्यांनी पक्षच मुळात स्थानिकांसाठी नोकऱ्या देण्यासाठी सुरू केला होता। मला वाटतं आपलं हे कर्तव्य आहे की या चेंजिंग नेचर ऑफ जॉब्स मध्ये आपण आपल्या तरुणाला, आपल्या तरुणींना त्या जॉबशी किंवा ते नेचर ऑफ जॉबशी अलाइन करणं खूप गरजेचं आहे। मल्टीनॅशनल कंपन्या असतील, टेलिकॉम क्षेत्रातल्या कंपन्या असतील, कम्युनिकेशन क्षेत्रातल्या कंपन्या असतील, त्या सगळ्यांसमोर आपण या समिटमध्ये आपली जे काय आपलं म्हणणं आहे, आपण काय इथे युनियनबाजी करायला आलो नाही, तर आपल्या तरुणींना ज्यांना काही करून दाखवायची इच्छा आहे, त्या क्षेत्रात करून दाखवायची इच्छा आहे, त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालं पाहिजे। त्यासाठी आपण आज एक जॉब पोर्टलचं उद्घाटन केलेलं आहे आदित्य ठाकरे साहेबांच्या हस्ते, संचार जॉब पोर्टल। आणि त्याच्यामध्ये या सगळ्या कंपन्यांनी सामील व्हावं आणि त्याला गती द्यावी, हेच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता। हे जे क्षेत्र आहे संचार क्षेत्र, त्यांनी बऱ्याच मोठी भरारी घेतलेली आज खरं सांगतो। अशी संकल्पना कोणीच मांडली नव्हती, मांडली पहिल्यांदा। अशा ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्यांनी एकत्र या, एकमेकांच्या गरजा समजून घ्या आणि त्या गरजांचा संवाद साधून एकमेकांना सहाय्य करा। पण माझ्यासारख्या शिवसेनेच्या नेत्यांच्या पुढे एकच प्रश्न असेल, हे सगळं करताना माझ्या तरुणांना रोजगार म्हणजे चांगल्या नोकऱ्या तुम्ही कमवा, जिओ और जीने दो असं करा। आणि ते करताना तुम्हाला जे सहकार्य लागेल ते सहकार्य शिवसेनेच्या सेनेतर्फे केलं जाईल।